छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीसह आईची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना जमावाने बेदम चोप देत दुकानात कोंडल्याची घटना काल रात्री घडली। आईसोबत मोमोज खायला गेलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून 4 रोड रोमियोंनी आईसह मुलीची छेड काढली। दोघींनी आरडाओरड केल्यानंतर जमावाला ही बाब कळताच त्यांना नागरिकांनी चांगला चोप दिला व 4ही रोड रोमियोंना जवळच्या दुकानात कोंडले। वाळूज बजाज नगर मधील गोरखवाग चौकात मध्यरात्री ही घटना घडली। तर या घटनेमुळे काही काळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता। वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे छेडछाड होत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आता ऐरणीवर आला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले। सचिन, छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज या भागात ही घटना घडलेली आहे। आईसह मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर या 4 रोड रोमियोंना अखेर त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी बेदम चोप दिलाय। काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती? कारण वाळूज महानगर परिसरामध्ये नेहमीच या रोड रोमियोंचा वावर असतो। आपण पाहतो अनेक घटना या परिसरामध्ये घडत असतात, कारण की हा औद्योगिक वसाहत आहे। या ठिकाणी कामगार मोठ्या प्रमाणात राहतात आणि संध्याकाळच्या सुमारास दिवसभर कामावर गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत ही विद्यार्थिनी हे मोमोज खायला किंवा शतपावली करण्यासाठी निघत असतात। मात्र अशा वेळेस या टवाळखोरांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। काल ते कसं झालं, ही जी विद्यार्थिनी आहे ही विद्यार्थिनी आईसोबत आपल्या मोमोज खायला गेली होती। दरम्यान काही जे 4 रोड रोमियो होतो त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करत करत ते मोमोजच्या दुकानापर्यंत पोहोचले। त्या ठिकाणी देखील त्यांनी आई आणि मुलगी दोघांची छेड काढली। मात्र दोघांनी आरडाओरड केला असता आजूबाजूचे जे नागरिक होते ते तिथे आले। त्यांनी त्या चौघांनाही बेदम चोप दिला आणि त्यांना दुकानात फोडले आणि ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। अशा पद्धतीने बाजारपेठेच्या ठिकाणी आई आणि मुलीची छेड काढली जाते। त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। Thank you.